अख्खी 55-60 वर्ष महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी दिल्यानंतर रातोरात एका फटक्यासरशी चिन्ह पक्ष नेते मंत्री सगळं काढून घेतलं. पण हा बाप कोलमडून पडला नाही. जेव्हा दिल्लीतले नेते गिधाडासारखं बघत होते महाराष्ट्र आता गुडघ्यावर बसेल का, महाराष्ट्र आता शरण जाईल का, तेव्हा 84 वर्षाचा योद्धा उठला आणि म्हटला मी झुकणार नाही, मी वाकणार नाही, मी लढणार आणि लढून जिंकणार. अधिकारवाणीनं सांगत होते की मी पुन्हा आलो, 2 पक्ष फोडून आलो. 2 पक्ष फोडून पुन्हा येऊन अर्ध्या खुर्चीवर समाधान मानणाऱ्या देवेंद्रजींवर वेळ काय आणली महाराष्ट्राने वेळ आणली. त्यांनी कबुली द्यायची की आमचं काय सरकार येत नाही, त्यामुळे मी काय मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत नाही. कारण जर लोकसभेला माननीय उद्धव साहेब ठाकरेंची, मान्य आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची लाट होती असं म्हटलं तर आता विधानसभेला सुनामी आली आहे, सुनामी. आणि या सुनामी मध्ये हे महायुतीचं सरकार आणि या महायुतीच्या सरकारनं करायला लावलेली गद्दारी ही वाहून जाणार आहे. पण चिपळुणात इथं भगवा झेंडा नाचवल्यानंतर ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावावर मतं मागितली त्या आदरणीय पवार साहेबांचं बोट सोडून केवळ स्वार्थासाठी कोणी गद्दारी केली असेल तर चिपळूणच्या चौकात नाचवलेला हाच भगवा या गद्दार प्रवृत्तीच्या छाताडावर गाडण्यासाठी आता चिपळूणमध्ये परत येणं हे गरजेचं आहे. कारण या गद्दारीची जखम काय असते हे या माती इतकं महाराष्ट्रात दुसऱ्या कुणालाच ठाऊक नाही. कारण 350 वर्षांपूर्वी संगमेश्वराला कसब्याच्या सरदेसाईंच्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले. ते केवळ गद्दारीनं पकडले गेले. ज्या छत्रपतींनी तलवार हातात घेतलीत की लखलखत वलय बाजूला उभं राहायचं. मुकर्रब खानाला अनुस्कुऱ्याचा घाट जो दाखवला गेला तो केवळ वतनाच्या लालसेपोटी दाखवण्यात गेला. आणि वतनाच्या लालसेपोटी अनुस्कुऱ्याच्या घाटातून फौज आली आणि गाफील असताना छत्रपती संभाजी महाराज जेव्हा अर्जोजी गिरजोजी यादवांच्या निवाडा करत होते त्यावेळी त्यांना दग्यानं कैद करण्यात आलं. वार झाला महाराष्ट्राच्या, केवळ छत्रपती संभाजी महाराजांच्या नाही, हा मराठेशाहीच्या पाठीवर वार झाला, हा महाराष्ट्राच्या पाठीवर वार झाला. आणि ती जखम आज 350 वर्ष भळभळतीये. कारण जर छत्रपती संभाजी महाराज आणखी काही काळ जगते तर महाराष्ट्राचाच नाही देशाचा इतिहास वेगळा झाला असता. पण हा इतिहास वेगळा घडला नाही, घडू शकला नाही. याचं दुर्दैवानं कारण होतं गद्दारी. या मातीशी गद्दारी, या माणसांशी गद्दारी, छत्रपती संभाजी महाराजांशी गद्दारी. आणि जर गद्दारी झाली तर काळजावरची जखम वर्षानुवर्ष भरत नाही. आणि तीच भळभळती जखम घेऊन आज चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात आलोय. कारण जेव्हा गद्दारी होते तेव्हा ही भळभळती जखम किती यातना देते. प्रत्येक वेळी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केल्याचा तुम्ही उल्लेख केलात. पण जेव्हा जेव्हा ही भूमिका करतो, जेव्हा जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा जिरेटोप हा डोक्यावर ठेवतो, जेव्हा जेव्हा आई भवानीची कवड्यांची माळ घालतो, आतापर्यंत जवळपास गेली 15-16 वर्ष ही भूमिका करतोय. ही जखम 15-16 वर्ष जेव्हा जेव्हा भूमिका करतो ना तेव्हा तेव्हा या गद्दारीची जखम काळीज चिरत जाते. जर ही गद्दारी झाली नसती तर महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास वेगळा असता. आणि तीच गद्दारी, तशीच गद्दारी पुन्हा महाराष्ट्रात झाली. 2022 साली गद्दारी झाली ती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडून गद्दारी झाली. आपली संस्कृती, अरे वार करायचा तर तो छाताडावर करायचा असतो, छाताडावर वार झेलायला आम्ही तयार आहोत. पण शिवसेनेत वार झाला. माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात असताना नाही तर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना, जेव्हा मानेखाली संवेदना बधीर झालेल्या होत्या आणि त्यावेळी त्यांच्यासाठी खरं तर त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्याची गरज होती, त्यावेळी सुरत, गोवा, गुवाहाटी अशी गद्दारी जी झाली त्या गद्दारीची जखम आजही प्रत्येक शिवसैनिकाच्या काळजात भळभळतीये. कारण ही गद्दारी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाची झाली. ही गद्दारी ज्या शिवसैनिकांनी जीवाच्या आकांतानं शिवसेना टिकवली, शिवसेना वाढवली, शिवसेना रुजवली, त्या प्रत्येक शिवसैनिकाच्या मेहनतीशी ही गद्दारी झाली.
आणि म्हणून प्रशांत दादा, इथं फार मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित दिसत आहेत. काम केलंय मी आधी, त्यामुळे मला माहिती आहे शिवसैनिक सहसा पेटत नाही, पण एकदा का शिवसैनिक पेटला तर कुणाच्या बापाच्याने तो विजत नाही. ही ताकद शिवसेनेची आहे. कारण ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार आलं, भारतीय जनता पक्षानं माननीय उद्धव साहेब ठाकरेंना फसवलं, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्याची वेळ आली, तेव्हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी आमचा कुठला तरी नेता बसेल, माझी मुलगी खुर्चीवर बसेल असं म्हटलं नाही, तर आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र उद्धव साहेब ठाकरे हे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसतील हे आदरणीय पवार साहेबांनी पाहिलं. आणि ही जाणीव प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात आहे. आणि त्यामुळे चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता ज्या तडफेनं तुतारी वाजवण्यासाठी इच्छुक आहे, ती तुतारी कुठल्या प्रकाशात वाजवायची, ती वाजवायला शिवसैनिक मशाल पेटवून इच्छुक आहे याची मला खात्री आहे. आणि त्यामुळं मजबूत पंजात मशाल धरून विजयाची तुतारी वाजणार, ही काळ्या दगडावरची रेग. कारण जेव्हा हे सरकार बनवण्यात आलं, गेली 2-2.5 वर्ष हे महायुतीचं सरकार जेव्हा बनवण्यात आलं, कशासाठी बनवण्यात आलं? 2 मराठी माणसांनी निर्माण केलेले पक्ष फोडले. 2 मराठी माणसांनी निर्माण केलेले पक्ष फोडत असताना पक्षाचं नाव चोरलं, चिन्ह चोरलं, नेते पळवले. आजपर्यंत आम्ही ऐकलं होतं पायातली चप्पल विकत घेता येते, अंगातला शर्ट विकत घेता येतो, हातातला मोबाईल विकत घेता येतो, पण नेते आणि आमदार सुद्धा विकत घेतले जातात आणि विकले जातात. हे दुर्दैवी चित्र या महाराष्ट्रानं पाहिलं. आणि महाराष्ट्राला कळलं 50 खोके. आणि परवा राजदीप सरदेसाईंचं एक पुस्तक आलं 2024 अन इलेक्शन दॅट सरप्राइज इंडिया. या पुस्तकात स्पष्ट लिहिलं 2 जुलै 2023ला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात आला, जेव्हा चिन्ह पळवण्यात आलं, कालपर्यंत लोकांमध्ये फिरणारे गुलाबी जाकीट घालायला लागली. चिपळूण संगमेश्वरात येऊन कदाचित गुलाबी यात्रा येऊन गेली, असं आली का नाही गेली? गुलाबी रंग नीट पाहिला का? परवा त्यांच्या नेत्यांनी सांगितलं हा रंग गुलाबी नाही, जांभूळ खाल्ल्यानंतर बीचा जसा रंग असतो तसा तो रंग आहे. पण त्यांना विनम्रतापूर्वक सांगू इच्छितो की आमच्या वाडवडिलांनी आम्हाला शिकवलं, जांभूळ जेव्हा खाल्लं जातं त्यानंतर जी बी असते ती बी खायची नसते, ती थुकून टाकायची असते. ती जी सोडून टाकायची असते. त्यामुळे त्या जरी रंग गुलाबी असला तरी त्या गुलाबी रंगाच्या आड गद्दारीचा कलंक लपत नाही, तो काळा डाग लपत नाही. आणि त्यामुळे जेव्हा गुलाबी गँगची माणसं येतात, विचार करा, आमच्या माता भगिनी मोठ्या संख्येने बसल्या तिथे. मगाशी कोणीतरी योजनांचा उल्लेख केला. 2-2.5 वर्ष सरकार सत्तेवर असताना 2-2.5 वर्षातली कामं सांगता येत नाहीत. आणि त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिवसाला 150 GR, दिवसाला 170 GR दनादन सुरू झाले. आमचं पोरग जेव्हा रात्री परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करायला बसतं तेव्हा त्याची आई त्याला धपाटा घालती, त्याला म्हणते अरे वर्षभर उंडारक्या करत होता, आता आदल्या रात्री अभ्यास करून कुठं पास होता ये. जर आदल्या रात्री अभ्यास करून पास होता येत नसेल तर 2-2.5 वर्ष खा भ्रष्टाचार केल्यानंतर केवळ 2 महिन्याआधी योजनांवर सरकार पण येत नसतंय. ही काळ्या दगडावरची रेग. आणि मग माझ्या माता भगिनींना सांगितलं जातं, काय सांगितलं जातं तर लाडकी बहीण योजना. आपल्या सगळ्यांना माहिती आहे लोकसभेला मतांची झाली कडकी, म्हणून विधानसभेच्या 2 महिन्याआधी बहीण झाली होती लाडकी. पण भावना काय, मानसिकता काय आहे?
म्हणजे ज्या महाराष्ट्राला राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा मातृत्वाचा आदर्श आहे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा कर्तृत्वाचा आदर्श आहे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा नेतृत्वाचा आदर्श आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांनी जिच्या हाती पाळण्याची दोरी म्हणून भिंती रंगवत होत्या, त्या माझ्या माता भगिनीच्या हातात झेंड्याची दोरी देण्याचं काम कोणी केलं असेल तर त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं. ग्रामपंचायतीमध्ये असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असेल, माझ्या माता भगिनी दिमाखानं पद मिरवत राहिल्या. ही कोणी दिलेली भीक नव्हती, हा दिलेला अधिकार होता, हे कर्तृत्वासाठी दिलेला अवकाश होतं. पण आता काय होते? आता लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली 1500 रुपये ज्यांनी दिले, दिवाळीला भाऊ येऊन गेले असतील, दिवाळीला भाऊ येऊन गेले, तुम्ही ओवाळलं असेल, भावानी भाऊबीज टाकली असेल, पण भावानी भाऊबीज टाकल्यानंतर जर बाहेर जाऊन गल्लीत बॅनर लावला तर बहिणीला आवडेल का? पण महाराष्ट्रात अचानक विधानसभेच्या आधी झालेले 3-3 भाऊ भाऊबीज टाकली का आधी बॅनर लावतात. एक दाढीवाला भाऊ तर स्टेजवरून विचारतो, आले 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 1500 आले आले आले. आमच्या माता भगिनी खालून विचारतात, तुम्ही काय खिशातून दिले दिले दिले? ही परिस्थिती, कारण आले कुठून? कारण या सरकारची नीतिमत्ता अशी आहे की एका हाताने द्यायचं दाखवायचं आणि 10 हाताने काढून घ्यायचं, असं हे सरकार आहे. विचार करा, पोरं शाळेत जातात, शाळेत जात असताना शीस पेन्सिल आणि खोड रबर वापरतात, त्याच्यावर 18% GST आहे. दुकानातून दही आणलं तर त्याच्यावर 5% GST आहे. दिवाळीला आमचा कुठला तरी युवक नवीन मोटरसायकल घ्यायला गेला असेल, 50,000ची जर बाईक घेतली, 28% GST आहे. 16,000 रुपये फक्त तेवढ्यासाठी गेले. शेतकरी खतं घेतो, 5% GST. शेतमालाच्या अवजारांवर 12% GST आहे. कीटकनाशकांवर 18% GST आहे. तुमच्याच खिशातून काढून घेतलेलं परत तुम्हालाच देताना. माझ्या माता भगिनी दिवाळी साजरी करीत असेल, दाजीनी सांगितलं असेल लाडक्या बहिणीला करंजा कर, बहिणीनी सांगितलं असेल 140चं खोबरं 280 झाले, दाजीनी सांगितलं असेल शंकरपाळ्या तळ, बहिणीनी सांगितलं असेल तेलाचा डबा 600 ने वाढलाय. अहो, साधा स्टॅम्प पेपर सुद्धा 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर 500 रुपयाला गेलाय. पेट्रोल दुपटीने वाढलं, डिझेल दुपटीने वाढलं, खतांच्या किमती तिपटीने वाढल्या. आज सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या कोणी छातीवर हात ठेवून सांगावं की आपलं पोरगं चांगलं शिकावं अशी जर भावना असेल तर तुम्ही आतापर्यंत केलेलं सेव्हिंग, हे पोराचं शिक्षण आणि तुमचं सेव्हिंग याचा कुठेतरी मेळ जुळतो का? 2014 नंतर जर महागाई दुपटीनं वाढली असेल तर तुमच्यापैकी कुणाचा पगार हा 2014 पासून 2024 पर्यंत दुप्पट झालाय का? तुमचा कुठलाही व्यवसाय जर असेल तर त्या व्यवसायाचा टर्नओव्हर 2014 पासून 2024 पर्यंत दुप्पट झालाय का? तुमचा माझा खिसा दुपटीनं वाढत नाही, पण महागाई मात्र दुपटीने वाढते. आणि त्यातलाच पैसा जेव्हा तुमच्या हातात दिला जातो तेव्हा माझ्या लाडक्या बहिणींना बरोबर माहितीये की चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई. चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई. बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई? आठवता ना 2014? बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई? इसलिए दादा भाई भाऊ, इसलिए दादा भाई भाऊ, ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके. तुम्हें गद्दारी के लिए 50 खोके और लाडली बहना सिर्फ 1500 में ओके. भावाने, हा गमतीचा विषय सोडून द्या, पण बाळ जन्माला येतं त्याला व्हॅक्सिन देतो ना, त्या व्हॅक्सिन पासून ते माणूस जेव्हा तिरडीवर जातो, त्या तिरडीवर अंथराच्या कापडापर्यंत तुम्ही आणि मी GST देत राहतो. जेव्हा तुम्ही लाडकी बहीण म्हणता तेव्हा 3-3 मामा असून काय कामाचे आहेत मामा? भाच्याच्या हातचा रोजगार चाललाय. वेदांता फॉक्सकॉन गेला, बल्क ड्रग पार्क गेला, टाटा एअरबस गेला. 5.5 लाख कोटी रुपयाची महाराष्ट्रातली गुंतवणूक गेली. महाराष्ट्रातली गुंतवणूक गेली याचा अर्थ 5 ते 7 लाख मराठी तरुणांच्या हातचा रोजगार गेला. जेव्हा इथं बसलेले ही सगळी सिनियर मंडळी आपल्या पोरांना शिकवतात, पोराला सांगतो कॉलेजला जा बाबा, अभ्यास कर, चांगला शिक, डिग्री घे. पोरग डिग्री घेतं, हातात रेझ्युमे घेऊन, फाईल घेऊन चक्रा मारतं, पण नोकरी नाही. कारण तुमच्या वाटेचा रोजगार हा दिल्लीला पाठवला जातो, दिल्लीवरून तो गुजरातला जातो. दिल्लीवरून गुबू गुबू वाजलं का 1 फूल 2 हाफचं सरकार नंदीबाईला सारखं माना डोलावतं. वेदांता फॉक्सकॉन जाऊ दे का गुजरातला, गुबू 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 का सरकार म्हणते जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या.
टाटा एअरबस जाऊ द्या का, जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या, बल ट्रक पार्क जाऊ द्या का, जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. अरे मग जर तुम्हाला महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करायची असेल तर मत मागायला महाराष्ट्रातल्या माणसांकडे येता कशाला? हा महत्वाचा प्रश्न आहे. आता मगाशी मला एक चिठ्ठी आली. त्या चिठ्ठीमध्ये सांगण्यात आलं की माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, आता अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काल परवा काहीतरी एक विधान केलं. पत्रकार बांधवांना माहित असेल, माननीय देवेंद्रजींसारखा नेता, हा जाऊ द्या खरं बोलले असतील ते, जे काय खरं बोलले ते हे बोलले की माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं विधान आहे ते मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाहीत. 100% खरंय, 100% खरंय. माननीय मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस नाहीत. अहो, कारण त्या रेसमध्ये यायला आधी सरकार तुमचं यावं लागतं. सरकारच महाविकास आघाडीचं येणार आहे याची कबुली देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली. बघा, महाराष्ट्रातली जनता, आपण कायम असं म्हणतो महाराष्ट्रात भल्या भल्यांचा माज उतरवून मिळतो. जे अधिकारवाणीनं सांगत होते की मी पुन्हा आलो, 2 पक्ष फोडून आलो, 2 पक्ष फोडून पुन्हा येऊन अर्ध्या खुर्चीवर समाधान मानणाऱ्या देवेंद्रजींवर वेळ काय आणली महाराष्ट्राने वेळ आणली. त्यांनी कबुली द्यायची की आमचं काय सरकार येत नाही, त्यामुळे मी काय मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत नाही. कारण जर लोकसभेला माननीय उद्धव साहेब ठाकरेंची, मान्य आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची लाट होती असं म्हटलं तर आता विधानसभेला सुनामी आली आहे, सुनामी. आणि या सुनामीमध्ये हे महायुतीचं सरकार आणि या महायुतीच्या सरकारनं करायला लावलेली गद्दारी ही वाहून जाणार आहे. आणि म्हणून गंमत बघा, आधी महायुतीच्या लोकांनी सुरुवातीला काय सांगायला सुरुवात केली होती, आम्ही विकासासाठी गेलो. जर विकासासाठी गेलो तर आमचे रोजगार का गेले? विकासासाठी जर गेला होतात तर आज महाराष्ट्राला तब्बल 8 शेतकरी दिवसाला आत्महत्या करतात. 8 शेतकरी दिवसाला. दर महिन्याला महाराष्ट्रातल्या 200 शेतकऱ्यांच्या दारात सरण रचलं जातं, तिरडी ठेवली जाते. 200 शेतकऱ्यांची, 200 कुटुंबातली, शेतकरी कुटुंबातली लेकरं अनाथ होतात. आणि ही परिस्थिती बघितल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी युटर्न मारला. मग सांगितलं की नाही नाही, ते लाडकी बहीण योजनेसाठी. जेव्हा लाडक्या बहिणीने विचारलं भाज्याचा रोजगार कुठे, दाजीच्या सोयाबीनला भाव कुठे, दाजीच्या दुधाला भाव कुठे, आमच्या तेल, डाळ, रवा, मैदा सगळ्याच्या किमतीचं काय, परत युटर्न मारला महायुतीच्या लोकांनी. आणि आता पोस्टर लागायला लागलेत मुंबईमध्ये. तुम्ही सगळ्यांनी, अनेकांनी पाहिले असतील पोस्टर. आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येऊन सांगायला लागलेत बटेंगे तो कटेंगे. मोठमोठे बॅनर लागलेत. मान्य अजितदादांनी सांगितलं हे मान्य नाही, अशोक चव्हाण म्हणाले हे मान्य नाही. त्याच्यावर माननीय देवेंद्रजी फडणवीस म्हणाले नया है वह. म्हणजे माननीय देवेंद्रजी फडणवीस डायरेक्ट तोंडावर बोलले राव, नया है वह. त्यांना कळत नाही. पण हे सांगण्याची वेळ जेव्हा माननीय उत्तर प्रदेशच्या माननीय मुख्यमंत्र्यांवर येते तेव्हा उत्तर प्रदेशच्या माननीय मुख्यमंत्र्यांना हे सांगितलं पाहिजे. महाराष्ट्राला येऊन सांगतय कोण? उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री. अहो, तुमचा निम्मा उत्तर प्रदेश पोट भरायला महाराष्ट्रात येतो आणि आम्हाला तुम्ही सांगणार बटेंगे तो कटेंगे. तर मग माननीय उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना आपल्याला सांगावं लागेल. कारण एक साधा विचार करा, इथेही तो प्रकार होतो. समजा 2 मित्र आहेत, एक हिंदू मित्र आहे, एक मुस्लिम मित्र आहे. दोघं रस्त्याने चाललेत. रस्त्याच्या एका बाजूला मंदिर, एका बाजूला मस्जिद आहे. हिंदू मित्र कुठं जाईल? मंदिरात. आपला मुस्लिम बांधव आहे तो कुठं जाईल? मस्जिद मध्ये. काय चुकलं दोघांचं? दुसऱ्या दिवशी परत दोघं रस्त्याने निघाले. सकाळचा नाश्ता झाला नव्हता, दुपारचे 3 वाजून गेले होते, पोटात कावळे कोकलत होते, ऊन मी म्हणत होतं. एका बाजूला मंदिर होती, एका बाजूला मस्जिद होती. पोटात कावळे कोकलत असताना दोघं, एक हिंदू आणि एक मुसलमान, दोघं मित्र रस्त्याने निघाले होते. एका बाजूला मंदिर होतं, एका बाजूला मस्जिद होती, समोर जेवणाचं हॉटेल होतं. दोघं आधी कुठं जातील?
तुमच्या उत्तरात सगळी मेघ आहे. जर पोटातल्या आगीला आणि ती आग विझवण्यासाठी लागणाऱ्या भाकरीला जात आणि धर्म नसतो तर तो विकासासाठी रोजगार लागतो. आणि त्यामुळे या पद्धतीने बटेंगे तो कटेंगे जर कोणी सांगत असेल तर त्यांना सांगायचं निक्षून मतदानातून दाखवून द्यायचंय की बटेंगे तो कटेंगे सारखं विषारी बीज तिकडं गंगा यमुनेच्या भुसभुशीत मातीत उगवत असेल. हा सह्याद्रीचा काळा पाषाण आहे जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या 16 अलुतेदारांना 12 बलुतेदारांना घेऊन स्वराज्याचं स्वप्न साकारलं होतं. आणि त्या महाराष्ट्र धर्माची ही निवडणूक आहे. म्हणजे प्रत्येक वेळी महाराष्ट्राच्या वाटेचं सगळं जर गुजरातच्या पायावर घालण्याची महायुतीच्या नेत्यांची भावना असेल तर आम्हाला आमचा महाराष्ट्र धर्म टिकवावा लागेल. आम्हाला आमचा महाराष्ट्र धर्म दाखवावा लागेल. आणि त्यासाठी ही निवडणूक आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, प्रशांत यादवांना आपण सगळेजण ओळखता. त्यांच्या कामाच्या माध्यमातून जर तुम्ही काम बघितलं तर माणसांसाठी आणि माणसं उभी करण्यासाठी उभा असणारा हा माणूस. आणि म्हणून सांगतो प्रशांतजी यादव यांना मत म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मत. प्रशांतजी यादव यांना मत म्हणजे माननीय उद्धव साहेब ठाकरे यांना मत. प्रशांतजी यादव यांना मत म्हणजे माननीय राहुलजी गांधी यांना मत. त्यामुळे 20 तारखेला मतदान करायला जात असताना आठवा आपल्या बापाला ज्या बापानं डोक्यावर सावलीसाठी छप्पर केलेलं असतं, ज्या बापानं आधारासाठी भिंती बांधलेल्या असतात, ज्या बापानं हाडाची काढ केलेली असतात, रक्ताचं पाणी केलेलं असतं, पण तुमचं भविष्य उभं केलेलं असतं, तुमचं कर्तृत्व उभं केलेलं असतं. आणि आयुष्याच्या संध्याकाळी हा बाप घराच्या अंगणात बसलेला असताना पाठीमागून अख्खं घर जर कोणी काढून नेलं तर त्या बापाला काय वाटत असेल? त्या बापाने उभं केलेला सगळा संघर्ष, त्या बापाने उभं केलेलं सगळं कर्तृत्व, त्या बापाने उभं केलेलं सगळं जग जर कोणी हातोहात काढून घेत असेल तर तो बाप कोसळेल, तो बाप आतून मोडून पडेल. पण हीच गोष्ट घडली होती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या बाबतीत. अख्खी 55-60 वर्ष महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी दिल्यानंतर रातोरात एका फटक्यासरशी चिन्ह, पक्ष, नेते, मंत्री सगळं काढून घेतलं. पण हा बाप कोलमडून पडला नाही. जेव्हा दिल्लीतले नेते गिधाडासारखं बघत होते महाराष्ट्र आता गुडघ्यावर बसेल का, महाराष्ट्र आता शरण जाईल का, तेव्हा 84 वर्षाचा योद्धा उठला आणि म्हटला मी झुकणार नाही, मी वाकणार नाही, मी लढणार आणि लढून जिंकणार. त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची ही निवडणूक आहे. त्या माननीय उद्धव साहेब ठाकरेंची ही निवडणूक आहे. आणि म्हणूनच प्रशांत दादा एकच तुम्हाला सांगतो, आमदार तर तुम्ही होणारच आहात, पण तुम्ही आमदार झाल्यानंतर तुमच्याकडून भावे सरांनी जे पहिलं काम सांगितलं ते पहिलं काम मात्र एक करा. कसब्याच्या सरदेसायांच्या वाड्याचं केवळ राष्ट्रीय स्मारक नाही तर तिथे अशी दिमाखदार शंभू सृष्टी तयार करा की आजपर्यंत आम्हाला कायम सांगण्यात आलं जगावं कसं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आणि मरावं कसं ते छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलं. आम्हाला मंजूर नाही. आमचं म्हणणं हेच आहे, जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आणि या मातीच्या, या माणसांच्या स्वाभिमानासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलं. असं स्मारक उभं करा की या मातीत पुन्हा गद्दारी करण्याची कुणाची हिम्मत होणार नाही. एवढीच विनंती करतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. जय शिवराय. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.